लग्न हा आयुष्यभराचा प्रश्न असतो. कुणाला तरी घाबरून तू हा निर्णय नको घेऊस. हे बघ 500 रुपये. तुझा भाऊ चोर आहे. ही नोट मिळाली त्याच्या हातात. ही नोट आता तुमच्या हातात आहे. मग तुम्हाला पण चोरच समजायचं का आम्ही? जानकी, मी परशूला फोन करून सगळी शहानिशा केलेली आहे. पैसे परशूनेच दिलेत त्याला. खरं तर आम्ही तिच्यासाठी मुलगाही पाहून ठेवलेला आहे. इथलाच आहे का गावाकडला? दोन्ही खर्च आहे. दोन्ही खर्च म्हणजे पाहण्यात आलंय का कधी? नाही म्हणजे माझ्या पाहण्यात आलंय का कधी? पाहण्यातला आहे म्हणजे काय? अहो त्याला पाहत पाहत असतं जानकी मोठी झाली. आत्याबाई साहेब, हो एकदा काय तर सांगून टाका, नाहीतर कानातून जीव जाईल बघा माझा. हो सांगते सांगते. आपल्या गावातलाच आहे राजन. काय ग अशी का उभी आहेस? चल ना बाहेर जाऊन बसू. मला काम आहेत. तू जा. ए जा काय जा. चल ना वाकणी साहेबांना भेटून येऊ. मला जरा बोलायचं त्यांच्याशी आणि तुमच्या शेताबद्दल पण बोलायचं आहे. तुझं काय घेणं देणार आहे आमच्या जमिनीशी? आमच्या जमिनीचं जे काही व्हायचं असेल ते मी पाहून घेईन. तुला काय तुझे उद्योगधंदे नाही आहेत का? अगं पण आपलंच ठरलं होतं ना शेत सोडवण्याचा आधी बोलायचं म्हणून. ते माझं मी बघीन. तू नको त्यात पडू. जानकी तुला काय झालंय का? तुला काय घेणं देणं आहे त्याच्याशी? मला काही झालं असेल तर ते मला कळेल. तू जाय. तू जानकी जा म्हणते ना. आत्याबाई साहेब, उठा. रडताय काय? आत्याबाई साहेब, अहो लाखात एक पोरगा शोधून काढला. अख्ख्या गावात असलं पोरगा शोधून सापडायचं नाही. आम्ही शोधलाय म्हणजे तो चांगलाच असणार. अहो जो आपल्या काळजाचा तुकडा जपतो त्याचं काळीज मोठंच असणार. आत्याबाई, तुलाही बुक शिकलेलं आहे म्हणतात. आपल्याच फॅक्टरीत कामाला लागलाय, दरही मिळालाय. सगळेच अश्रू संपवू नका. मुलीच्या पाठवणीसाठी थोडे शिल्लक राहू देत ना. आत्याबाई साहेब, पोरगी झाल्या झाल्या हे अश्रू पुसून टाकले होते. पण कुठल्या पण पोरीच्या बापाला हे दोन थेंब चुकलेत का? सगळेच अश्रू काही दुःखाचे नसतात. आनंद अश्रू सुद्धा अनावर होतात. वाकनीस, आत्याबाई जानकी आणि राजनला बोलवणार ना. म्हणजे जोडीनच बोलवा म्हणा की.
माझंच चुकलं. पण ना आजकाल माझं डोकंच काम करत नाहीये. म्हणून असं बोलायचं. हो, कारण तुझ्याचमुळे झालंय सगळं. माझ्यामुळे? तर मी काय केलंय? नाही, सांग ना. तुझ्या असल्या तिरसट स्वभावाला ना वैतागलोय मी. लहानपणापासून चुका तू करत आलीस आणि शिव्या मात्र मी खाल्ल्यात. मी काय कधी तुझ्यासाठी शिव्या खाल्ल्या नाहीत का? अजूनही खातेच आहे. अगं पण आज माझ्यावर का चिडलीस? आणि हे काय म्हणणं झालं? आम्ही आमचं बघून घेऊ. काय बघणार आहेस तू तुझं? मला साधं कोणाला सांभाळता येत नाही. माझं मी काय बघणार? अगं मग माझ्यावर का रागावलीस? अरे आत्याबाईंमुळं. त्यांचा इथं काय संबंध? राजन, तुला काही त्या बोलल्या का? म्हणजे माझ्याबद्दल? तुझ्याबद्दल? काय? अरे येडपटच तू. अरे म्हणजे आपल्याबद्दल काही बोलल्या का? बरं झालं तुम्ही दोघं आत्ता इथे भेटलात. चला, आत्याबाईने तुम्हाला लगेच आतमध्ये बोलवलंय. कशाला? आता कशाला हे त्यांनाच माहिती ना. पण वाकनीस साहेब असं अचानक? अचानक तुमच्यासाठी असेल. आतमध्ये खूप विचार झालाय. चला लवकर आता, नाहीतर त्याच बाहेर येतील. चला चला चला, ये रे ये. राजन, वाकनीस साहेब तुला आपल्या मुलासारखे मानतात. त्यांच्याचकडून कळलं तुला जानकी आवडते. मी जानकीच्या वडिलांशी सुद्धा बोलली आहे. त्यांना तू जावई म्हणून पसंत आहेस. सगळ्यांच्याच मनात हे आहे, तर मग उशीर कशाला? काय वागतेस? सगळ्यांच्या ओठावर असलेला विषय तुम्ही उच्चारलात आत्याबाई. हो, इतके दिवस मनात असूनही बोलता येत नव्हतं. आता जाहीरपणे पेढे वाटूया. काय राजन? मग वाकनीस, चिरंजीव राजन आणि ची सौका जानकी यांचा विवाह जाहीर करा. आत्याबाई, मला लग्न नाही करायचं. का? काय झालं? तुम्ही सगळ्यांनी आपापसातच ठरवून टाकलं. मला कोणी विचारलंच नाही. जानकी, आपलं काल रात्रीच बोलणं झालं होतं, तेव्हा तो मी हो कुठं म्हणाले? ए जानकी, अगं काय डोसका बिस्का फिरला काय तुझा? थांबा. मला तिच्या मनाविरुद्ध काहीही करायचं नाहीये. तुझ्या मनात दुसरं काही आहे? नाही, म्हणजे मला काय बोलू कळत नाहीये. राजन माझा चांगला मित्र आहे. लग्नाला पण माझी ना नाहीये. पण काय? पण मला तोवर लग्न करायचं नाहीये जोवर आमचं शेत आम्हाला परत मिळत नाही.
आमच्याकडे बैल नव्हती तर बाबांनी हाताने नांगर ओढलाय. शेतात घाम गाळलाय. दिवसाला घरात एकच भाकरी बनायची. त्यातली पण अर्धी अर्धी मी आणि गण्या खायचो. ते पण नाही खायचे. कितीतरी दिवस नुसते पाण्यावर काढलेत त्यांनी. मला बाबांना बैलजोडी घेऊन द्यायची आहे. आमचं शेत मला परत मिळवायचं आणि तोवर मी लग्न नाही करणार. ही अट आहे तुझी? अट नाही. तेच सांगणार होते मी. आश्रित अटी घालू शकत नाही. स्वप्न पाहू शकतात ना. गुणाची बाई माझी. स्वतःसाठी काय मागितलं नाही. जे मागितलं ते दुसऱ्यासाठी. वाकणीस गावच्या सावकारांची बोलून घ्या. लवकरात लवकर यांचं शेत सुटलं पाहिजे. सुटेल हो, म्हणजे सुटलंच म्हणून समजा. आत्याबाई साहेब, मला काय एवढं उपकार करू या गरीबावर. 7 जन्मात फेडू शकणार नाही म्या. झालं तुझं समाधान? आता तरी बोल्यावर उभी राहशील ना? हे बोरी, अगं एकट्यानेच काय पाया पडतीस? जोड्यानं पडा की. अरे तुम्ही कधी आलात? बाईसाहेब, आशाई तू उभं राहा. हालिंग नाही डुलिंग नाही. आता चिरंजीवांशी गप्पा मारायच्या आहेत मला. अरे वा, आज बाबा विक्रमादित्यशी गप्पा मारणार आहेत का? बाबाच प्रेम करणार जास्त त्याच्यावर. परशुराम सूत. तुम्ही असे वागता बोलता तेव्हा खरंच किती निरागस दिसता हो. अरे येडी का खोली तू. मी आणि निरागस. अरे 4-4 चाळण्यामध्ये चाळून काढला ना परशुरामला, तर निरागसपणाची धूळ पण नाही पडणार. येड कुठलं. बर ठीक आहे, मग आपला विक्रमादित्य होईल निरागस. विक्रमादित्य निरागस नाही, 1 नंबरचा डॅम्बिस व्हायला पाहिजे. काय हो चिरंजीव, डॅम्बिस होणार ना? 1 नंबरचे डॅम्बिस, 420 हलकट. ये एक काम कर, ही घे, ही बॅग ठेव. काय आहे या बॅगेत? अगं बाई, विक्रमादित्याच्या पायगुणानं आलेली लक्ष्मी आहे. आणि रोज येणार एक बॅग. ठेव आतमध्ये ठेव. हा, आईला देवी काय बोलली का? नाही, काहीच नाही बोलल्या. बोलणारच नाही. विक्रमादित्यच्या बापाचा रुद्रावतार पाहिलाय तिने. बॅग ठेव. फेस होऊन येतो. खरं तर बऱ्याच दिवसांपासून ही गोष्ट मला तुला सांगायची होती, पण हिंमतच नाही झाली. जानकी, तुला काय वाटायचं? मला अजून पण काहीच वाटत नाहीये. मला सांग, तू जबरदस्तीने या लग्नाला तयार झाली नाहीयेस ना?
राजन, मी कुठलीच गोष्ट जबरदस्तीने नाही करत. म्हणजे तुझं माझ्यावर प्रेम आहे तर म्हणूनच लग्नाला हो म्हणालीस ना? मला नाही माहित माझ्या मनात काय होतं ते. म्हणजे माझं प्रेम वगैरे नाहीये ना तुझ्यावर ना आणखी कोणावर. अगं मग तू लग्नाला हो का म्हणालीस? मला वाटलं म्हणून. जानकी, तुमचं शेत सुटणार आहे म्हणून तू हो म्हणाली नाहीस ना? मी कोणाशीही लग्न केलं असतं तरी माझं शेत मी सोडवलंच असतं माझ्या हिमतीवर. हे बघ जानकी, तू माझ्याशी लग्न नाही केलंस ना तरी तुझं शेत सोडवायला मी तुझी मदत करणारच. तुझ्याशी लग्न करायला तयार आहे राजन. माझ्यावर प्रेम करत नाहीस आणि माझ्याशी लग्न करायला तयार आहेस. वेडी आहेस का ग थोडी? त्यात वेडी काय? लग्नापूर्वी माझ्या आईचं कुठे होतं माझ्या बाबांवर प्रेम. पण आता एकमेकांची वेळ राहू नाही शकत. जानकी, मी पण तुझ्याशिवाय नाही राहू शकत. लग्नानंतर माझं पण तसंच होईल कदाचित. ते कसं काय? माझी आई म्हणते कपाळावरचं कुंकू सगळं काही शिकवतं म्हणून. माझी आई तर इतकं मोठं कुंकू लावते, लहानपणापासून मी तासन तास बघत बसायचं तिच्याकडे. मी पण तुझ्याकडे असाच बघत राहीन जेव्हा तू माझ्या नावाचं कुंकू लावशील. रखमे, रखमा, ये रखमा, रखमा, अगं पाया पडते. पड पड. अगं ज्या ज्या देवाच्या नावाने नवस बोललेस ना त्यांच्या मोर नारळ फोड. आज आपली प्रार्थना पूर्ण होणार आहे. अहो पण काय झालं ते तरी सांगा. रखमे, सांगतो रखमे, आपली गहाण पडलेली जमीन आपल्याला परत मिळणार आहे. अहो काय सांगताय काय? अहो कोणी सांगितलंय तुम्हाला? स्वतः आत्याबाईंनी सांगितलं. दुसरी एक गोष्ट आहे, तिचं तुला कळली ना तर ढेकळावर डोकं आपटून जीवच देशील तू. अहो सांगा पटापटा, नाही तर असा जीव जायचा माझा. होय होय सांगतो. रखमे, आत्याबाईंनी आपल्या जानकीचं लगीन ठरवलंय. काय? होय, समजा खर्च बी त्या करणार आहेत आणि त्यांनी पोरगा बी बघून ठेवलाय. कोण आहे तो पोरगा? अगं त्यो आपल्या गावचा तायाशे त्याचा पोरगा राजन. अहो काय सांगताय काय? अहो सोन्यासारखा पोरगा आहे, शिकला सवरलेला आहे आणि सुपारीच्या खंडाचं बी असं नाही. अहो असा जावई मिळायला लोकांना जोडं झिजवावं लागतात. अगं समधी आत्याबाईंची कृपा आहे. होय, 2 महिन्याच्या अंतरानं दिवस पालटलं बघा आपलं. रखमे, अगे हे तर काहीच नाही, आणखीन पण चांगले दिवस येतील. एकदा का माझी जमीन मला मिळाली ना तर त्या काळ्या मातीतून मोत्याचं दाखणं पिकवीन तरच नावाचा शेतकरी सांगन. रखमे, तू काय बी बोल, आपली जानकी लाख मोलाचं नशीब घेऊन आली बघ. खरं आहे तुमचं. एकट्याला अशीच कृपा ठेव र आमच्यावर. तेव्हा पांडुरंगा, आमच्या वाट्याला जे भूक दिलेस ते आमच्या पोरांच्या वाट्याला देऊ नगस र. त्यांच्या पाठीशी असाच उभा राहा पांडुरंगा. काय वागणीस? जे काही चाललंय ते मनासारखं चाललंय ना? अजून तरी काय आत्याबाई,
आत्तापर्यंत आम्ही राजकीय लग्न खूप लावली, म्हणजे या पार्टीचा आमदार त्या पार्टीच्या भोवल्यावर चढवायचा आणि ऐन निवडणुकीच्या वेळेला डिवोर्स घडवून आणायचा. आम्हाला तीच तर भीती होती. म्हटलं या नाजूक प्रकरणात तुमचा राजकारणी हिसका नको. आत्याबाई, राजकारणी असलो तरी शेवटी माणसंच आम्ही. बरं वाईट कळतं आम्हाला. अहो म्हणून तर या प्रकरणाचा निकाल लागला ना. निकाल कुठे लागलाय? आता शिकता फक्त नांदी झाली आहे. तुम्ही जानकीच्या आणि राजांच्या लग्नाबद्दल चिंताच करू नका. चिंता करायचीच असेल तर अहिल्या वहिनीच्या बाबतीत करा. का? तुम्ही बोललायत ना तिच्याशी? हो, पण आमदारकीची लालूच त्यांच्या मनातील राग किती दिवस शांत ठेवेल? मी चांगली ओळखते तिला. ही गोळी बरोबर बसलेली आहे. तिला राजकारणाची नुसती हौसच नाहीये काही, व्यसन आहे व्यसन. तेही कधीही न सुटणार. पण आत्याबाई, आजच्या या प्रकरणातून जानकीचं वेगळंच रूप दिसलं. त्याचं काय? कुणाचाही स्वाभिमान दुखावला गेला अशीच प्रतिक्रिया येणार ना. इतके दिवस बिचारी अपमान गिळून होती, पण तिचा भाऊ हा तिचा स्वाभिमान आहे. नेहमीप्रमाणे अहिल्याच आतताईपणाने वागलेली आहे. आणि तोच त्यांच्या अंगलट आला. किल्लेदारांची मोठी सून ही स्वाभिमानी हवीच, जी अभिमानाने कमरेला घराण्याच्या किल्ल्या लावून हेंडेल. आत्याबाई, आपण जानकीकडे गरज म्हणून न पाहता सोय म्हणून पाहिली. कपाळाला कुंकू लावण्यापुरती सोय. जानकी जर या घरात सून म्हणून आली तर मी शांतपणे डोळे मिटायला मोकळी. अहिल्या करारी आहे, पण विवेक नाही तिच्यात. इतके दिवस जानकीचा विवेक पाहत होते, आज तिचं करारी रूप दिसलं. खूप बरं वाटलं, खूप बरं.